आणि यांचा राजकीय प्रवास हा फार मोठा राहिलेला आहे। वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेलेले होते आणि त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सुद्धा केलेलं होतं। त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि याशिवाय मे 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली होती। ते जनता हायस्कूल आणि ॲग्रीचे अध्यक्षही होते आणि त्यांच्या समर्थकांकडून वसंत चव्हाण हे लवकर बरे व्हावेत अशी सातत्याने प्रार्थना जी आहे ती केली जात होती। मात्र 70 वर्षाचे वसंत चव्हाण यांची प्राणज्योत आज मालवली आहे। पुन्हा एकदा जाऊयात ज्ञानेश्वर यांच्याकडे। ज्ञानेश्वर, वसंत चव्हाण यांना काँग्रेसकडून अशा वेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं होतं ज्या वेळेला काँग्रेसला एका सक्षम उमेदवाराची गरज होती। नांदेडमध्ये ज्या वेळेला लोकसभाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण अशा ज्या वेळेला चर्चा सुरू झालेल्या होत्या त्यावेळेला नाना पटोले यांनीच सांगितलेलं होतं, त्यांच्या तोंडून पहिलंच नाव निघालेलं होतं ते म्हणजे वसंत चव्हाण यांचं। म्हणजे पक्षाला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास होता। आणि निश्चितच आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीत सांगितल्याप्रमाणे आशुतोष चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला। त्यानंतर जे आहे ते काँग्रेसची मोठी वाताहत झाल्याची तर या ठिकाणी पाहायला मिळत होतं। पुन्हा काँग्रेस नांदेड जिल्ह्यात उभारी घेणार का नाही अशी परिस्थिती काँग्रेससमोर होती। काँग्रेसने जे ते अनेक वेळा नांदेड जिल्ह्यात चाचणी केली, इतर बडे नेते कोणी येत का हेही पाहिलं, मात्र शेवटी एक सिनियर अनुभवी नेते म्हणून वसंतराव चव्हाण यांच्याकडे पाहिलं जात होतं। त्यांनी आमदार म्हणून काम केलं होतं, विधान परिषदेवरही काम केलं होतं आणि एकंदरीत जर बघितलं तर वसंतराव चव्हाण यांचा नायगाव मतदारसंघात मोठा संपर्क होता, त्यांच्या कुटुंबियाचा मोठा संपर्क होता। अशा परिस्थितीत काँग्रेसमधून जे आहे ते एक वरिष्ठ नेतृत्व आणि सगळ्यांना सामावून घेईल असं नेतृत्व म्हणजे आहे ते वसंतराव चव्हाण यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि वसंतराव चव्हाण यांना जे आहे ते काँग्रेसनं विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला जे आहे ते वसंतराव चव्हाण निवडणुकीच्या माध्यमातून पात्र ठरल्याचं चित्र पाहायला मिळतं। जनतेने त्यांना साथ दिली, मात्र जे आहे ते असं असलं तरी आता अखेर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल असं प्रत्येकाला वाटत होतं। मात्र वसंतराव चव्हाण जे आहे ते खासदार होण्यापूर्वी डायलिसिसवर होते, त्यांच्या तब्येतीत जे आहे ते सातत्यानं बिघाड होत होता आणि अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आणि काँग्रेसने टाकलेला विश्वास कुठेतरी आता थांबलाय आणि वसंतराव चव्हाण यांचा राजकीय प्रवासही या निमित्तानं थांबला आहे आणि आता पुन्हा एकदा काँग्रेसला मिळाले एक नेतृत्व काळाच्या ओघात हरवलं आहे। त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एक पोकळी नांदेड जिल्ह्यात झालेली पाहायला मिळते। नक्कीच ज्ञानेश्वर, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। आपल्या सोबत आता